दंडवत प्रणाम मित्रांनो, मी अमर आपलं सर्वांचं स्वागत करतो नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आहे। आपण नेहमी म्हणतो मी देवाला शोधतोय, पण आज आपण याच्या उलट विचार करणार आहोत। आज आपण बघणार आहोत की साक्षात परमेश्वर आपला शोध कसा घेतात। महानुभाव पंथाच्या साहित्यातला हा अतिशय मोलाचा विचार आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। या व्हिडिओचा मूळ उद्देशच हा आहे की तुम्हाला हे समजावं की तुम्ही भक्तीच्या वाटेवर एकटे नाही आहात। या व्हिडिओतून आम्हाला सर्वात आधी हे सांगायचं आहे की परमेश्वर दयाळू आहे। साहित्यात म्हटलं आहे की देवाचं एकच व्यसन आहे, ते म्हणजे जीवांचा उद्धार करणे। देव केवळ मंदिरात बसून आपली परीक्षा बघत नाही, तर श्री चक्रधर स्वामींच्या रूपात त्याने स्वतः कष्ट घेतले, एकाकी भ्रमण केले। हे कशासाठी? तर ते फक्त आपल्यासारख्या सामान्य जीवांना मोक्षाचा मार्ग दाखवण्यासाठी। म्हणजेच आपण देवाला शोधण्याआधी देव आपल्याला शोधायला निघतो। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमची पात्रता। आपण या व्हिडिओतून हे दाखवतोय की जर तुमच्यावर पूर्वजन्मीचे चांगले संस्कार असतील तर देव तुम्हाला कधीच विसरत नाही। जरी आज आपण संसाराच्या व्यापात अडकलो असलो तरी आपली जुनी पुण्याई आणि तळमळ बघून देव आपल्याला बरोबर शोधून काढतो। तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा, परमेश्वराची कणव तुमच्यापर्यंत पोहोचतेच। आणखी एक महत्वाची गोष्ट आम्ही या व्हिडिओतून मांडतोय, ती म्हणजे खरा बदल। आयुष्यभर आपण फक्त चांगलं घर, गाडी, पैसा म्हणजेच भौतिक सुख याच्या मागे धावतो, पण स्वामींनी शिकवलं की केवळ शरीर स्वच्छ असून चालणार नाही, तर आत्मा स्वच्छ व्हायला हवा। केवळ भौतिक सुखापेक्षा जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटणं हेच मानवी जीवनाचं खरं ध्येय आहे। हेच आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे। मित्रांनो, या प्रवासात आपण एकटं चालण्यापेक्षा जे आधीच या मार्गावर आहेत अशा भक्त परिवाराची साथ घेणं किती महत्वाचं आहे हे सुद्धा आम्ही इथे स्पष्ट केलं आहे। जसा दीपस्तंभ जहाजाला दिशा दाखवतो, तसे हे भक्त आपल्याला देवापर्यंत पोहोचवायला मदत करतात। देवाच्या सर्कल मध्ये कसं शिरायचं हे या व्हिडिओचा एक महत्वाचा भाग आहे। शेवटी या व्हिडिओचा सारांश हाच आहे की तुम्ही एकटे नाही आहात। जर तुमची भक्ती खरी असेल तर देव एखाद्या मार्गदर्शकाच्या रूपाने किंवा संधीच्या रूपाने तुमच्या आयुष्यात नक्कीच येईल। हा व्हिडिओ तुम्हाला तीच आशा आणि तीच दिशा देण्यासाठी बनवला आहे। मित्रांनो, हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा। तुम्हाला यातला कोणता मुद्दा सर्वात जास्त भावला ते कमेंट मध्ये लिहायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। दंडवत प्रणाम।